महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे रचनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यस्मृती सर्वप्रथम अभिवादन करतो. मंचावर उपस्थित आदरणीय जिल्हा अमरावती याचे कलेक्टर साहेब येरेकर सर, जिल्हा परिषद अमरावती यांच्या CEO मॅडम मोहपात्रा मॅडम, अमरावती जिल्ह्याचे विविध शासकीय अधिकारीगण, कर्मचारीगण, माझे इतर सक्सेसफुल कॅन्डिडेट्स आणि संत गाडगे महाराज, अंबाबाई, संत तुकडोजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने लाभलेल्या अमरावती जिल्ह्याचे रहिवासी, आपणा सर्वप्रथम मी अभिवादन करतो आणि माझ्या 2 शब्दांना सुरुवात करतो. सर, हे कार्यशाळा आहे UPSC साठी, त्यामुळे जर लांब होईल तर आपली परवानगी घेऊ इच्छितो. थोडंसं डिटेलमध्ये होईल, पण प्रयत्न करीन की आपल्या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी महत्त्वाचं किंवा माझ्या एक्सपिरियन्सेसमधून महत्त्वाचं असं बोलण्याचा प्रयत्न करीन. तर माझ्या बोलण्यापूर्वी आपल्या समोर ज्यांची फोटो लागलेली आहे असे आदरणीय वसंतराव नाईक साहेब यांची आज ॲनिव्हर्सरी आहे, बर्थ ॲनिव्हर्सरी. त्याच्या उपलक्षात आज महाराष्ट्र कृषी दिन साजरा करतो. तर सर्वप्रथम त्याच्यात आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि एक विचार माझ्या डोक्यात आला की 2 महिने झालेत रिझल्ट आलाय. 2 महिन्याआधी रिझल्ट आला तेव्हापासून बरेच कार्यक्रम झालेत. त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मला असंच वाटायचं की हे सगळे कार्यक्रम झाले, पण सगळ्यात जो मोठा आनंद असतो, आपण ज्या पदावर जाण्याची इच्छा ठेवतो तो म्हणजे साहेबांचं पद कलेक्टर, जिल्ह्याचा कलेक्टर असण्याचा मान मिळवणं खूप मोठी गोष्ट आहे आणि आपण त्या प्रवासात येत आहोत. तर त्या पदाकडून स्वतःचं फेलिसिटेशन करून घेणं किंवा त्यांच्यासोबत उभं राहणं हे सगळ्यात मोठं स्वप्न असतं. आणि रिझल्ट आल्यानंतर सुद्धा हेच स्वप्न माझ्यात सुरू होतं. तर सगळे फेलिसिटेशन झाले, गावात पण सगळं झालं, रॅली निघाली, पण डोक्यात एकच विचार होता, कलेक्टर सरांशी भेटायचं. तो एक फोटो आपल्याला हवा आहे. आता 2 महिने ओलांडून गेले आणि निरोप आला नाही, पण अचानक निरोप आला आणि तो निरोप असा आला की डिस्ट्रिक्टचे सगळे मोठे अधिकारी एकाच ठिकाणी असतील आणि समोर 500 पेक्षा जास्त विद्यार्थी असतील. याच्यापेक्षा मोठं प्रोग्राम दुसऱ्या कुठल्याच डिस्ट्रिक्टला झालं नाही. त्यामुळे सगळ्यात पहिले अमरावती जिल्हा प्रशासनाला एवढं भव्य स्वागत आणि विद्यार्थ्यांसाठी एवढं काही करण्यासाठी खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आता या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने एक गोष्ट बोलण्याची माझी इच्छा आहे, ती अशी की मी आताच सांगितलं बरेच सत्कार झालेत, बरेच भाषणं सुद्धा झाले, पण त्या भाषणांमध्ये आणि या भाषणामध्ये सगळ्यात मोठा जो अंतर आहे तो असा की ते भाषणं कदाचित कुठेतरी पॉलिटिकल इव्हेंट्सला असतात, कुठल्या तरी सामाजिक प्रतिष्ठानांमध्ये असते, कुठल्या तरी सामाजिक संस्थांमध्ये असते. त्या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर हे वयस्क असतात. या कार्यक्रमात माझ्यासमोर बसलेले एवढे सारे अमरावती जिल्ह्याचे विद्यार्थी आहेत, काही वर्षात UPSC देणारे असे ॲस्पिरंट लोक आहेत आणि यांच्यासोबत बोलण्यामध्ये जो मुक्त संवाद करण्यामध्ये मजा येते तो वेगळाच असतो. कारण आपण यातूनच बाहेर आलेलो आहोत. तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येतात ते सगळं फेस करून आम्ही तिघं इथे आलेलो असतो. त्यामुळे मला बोलण्यात खूप कम्फर्ट फील होतो. मी तुम्हाला जे सांगेन ते तुम्ही लवकर समजून घ्याल आणि मी जे बोलणार ते समजण्याची क्षमता तुमच्यात जास्त आहे. त्यामुळे माझ्या बोलण्याचा जास्त अर्थ अशा स्पीचेसमध्ये, अशा स्टेजेसवर जास्त असतो असं मला वाटतं. त्यामुळे हा एक्सपिरियन्स देण्यासाठी खूप खूप आभार जिल्हा प्रशासनाचा. आता पुढे जाण्याआधी सगळ्यात पहिले माझं छोटंसं इंट्रोडक्शन मी देतो. माझं नाव रजत पत्रे आहे आणि धामणगाव रेल्वे हे गाव अमरावती जिल्ह्यात साऊथ ईस्ट या डिरेक्शनला आहे, वर्धा जिल्ह्याला लागून. तिथल्या एका लहानशा सरकारी शाळा तर नाही पण सरकारी अनुदानित प्राप्त अशी शाळा आहे, सेफला हायस्कूल. तिथून मी शिकलेलो आहे. तिथून पुढे मी फर्ग्युसन कॉलेज, तिथून पुढे मी दिल्ली युनिव्हर्सिटीवरून जॉग्रफी ऑनर्स केलं, मग मास्टर्स इन जॉग्रफी, मग JRF अँड नेट इन जॉग्रफी आणि मग विजन IASला 2 वर्ष
मेंटॉर म्हणून काम केलं आणि त्याच्यासोबतच सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाममध्ये 305 रँक आणला. आणि आय एम एक्सपेक्टिंग इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असेल तर लाईकली महाराष्ट्र कॅडर ऑल्सो. तर ही टाळी वाजवण्याचं असं म्हणजे हे नाही आहे, पण म्हणण्याचं तात्पर्य असा की शिवांग सरांनी ऑलरेडी सांगितलं की लहानशा गावात सुद्धा शिकून, मराठी माध्यमातून सुद्धा शिकून लोक देशातल्या एवढ्या कठीण परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन कुठे पोचतात. म्हणजे तो न्यूनगंडपणा जो आपल्यात असतो ती काढण्याची किती गरज आहे ते आपल्याला समजायला हवं. आता हे माझं जरासं लहानसं इंट्रोडक्शन होतं. यापेक्षा जास्त महत्त्वाचं असं की माझ्या एक्सपिरियन्सेसमधून मी काय शिकलोय ते मला तुम्हाला द्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो माझ्या पुढे बरेच लोक देतात, कारण मी याआधी मेंटॉर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे विजन IASला 2 वर्ष. त्यावेळी बऱ्याच विद्यार्थ्यांशी माझा संवाद व्हायचा, आणि आता सुद्धा सिलेक्शन झाल्यानंतर बरेच विद्यार्थी या ठिकाणी बोलतात. ते बोलतात, व्हाय डज इट टेक सो लॉंग अँड व्हाय डिड इट टेक यू सो लॉंग. आता माझ्या प्रवासातला मी एक महत्त्वाचा भाग सोडला, तो असा की माझे 6 वर्ष मी परीक्षा देत राहिलो. सो दिस वॉज माय 6th अटेम्प्ट, आणि हा शेवटला अटेम्प्ट माझ्याकडून होता आणि याच्यात मी निघालो. म्हणजे 6 वर्ष लागली. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की 6 वर्ष का लागली आणि लोकांना सुद्धा एवढा वेळ का लागतो. तर आज माझा जो अजेंडा आहे तो या प्रश्नाला 2 ते 3 पॉईंटमध्ये आन्सर करायचा असेल. तर व्हाय डज इट टेक सो लॉंग. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की आपण या परीक्षेत शाळेतून आलेलो असतो, कॉलेजमधून आलेलो असतो. आपलं 10वी झालेलं असतं, 12वी झालेलं असतं, मग आपण कॉलेज शिक्षणात जातो आणि कॉलेज शिक्षणात आपल्याला सवय पडते शिक्षकांनी सांगितलं तेच बरोबर. कारण 9वी पर्यंत तरी कमीत कमी शिक्षक शिकवतात तेच परीक्षेत येतं, तेच शिक्षक पेपर चेक पण करतात आणि ते पण मार्क्स देतात. त्यामुळे शिक्षक म्हणतोय ते सगळं योग्य, ते सगळं बरोबर. आणि याच धोरणातून आणि याच मेंटॅलिटीमधून निघून आपण UPSCचा अभ्यास करायला येतो आणि आपण कोचिंग जॉईन करतो. आणि कोचिंग जॉईन केल्यानंतर आपल्याला असं वाटतंय की मी दिवसातून 3 तास 4 तास कोचिंग अटेंड करतोय. कोचिंगमध्ये टीचर जे बोलत आहेत, त्यांनी जे पुस्तकं सांगितले, जे नोट्स त्यांनी लिहून दिले ते अत्यंत महत्त्वाचे आहे, त्याच्या बाहेरून काहीही करण्याची गरज नाही. आय हॅव सीन अ लॉट ऑफ पीपल हू आर स्टक इन दिस मेंटॅलिटी. आणि यामुळे काय होतं की जर त्या शिक्षकांनी शिकवलेल्या टॉपिक्समध्ये आणि एक्झाममध्ये येणाऱ्या टॉपिक्समध्ये अंतर असेल तर तुम्ही वर्षभर दिवसात 12 तास अभ्यास करा, 15 तास अभ्यास करा, तुमचं एक्झाम निघणार नाही. द रिझन वी स्टडी फॉर द सेक ऑफ स्टडी, वी डोंट स्टडी टू क्वालिफाय सिव्हिल सर्व्हिसेस. देर इज अ डिफरन्स. अभ्यासासाठी अभ्यास म्हणजे पुस्तक उघडली, पहिल्या पानापासून 100व्या पानापर्यंत एका पाठोपाठ अभ्यास करणं सुरू केलं आणि दिवसाच्या शेवटी संपवलं. आता याच्यातून काय परीक्षेमध्ये येत आहे आपल्याला याचा काहीही भान नसतो. फक्त आपण अभ्यास केलं, दिवसाच्या शेवटी आपल्याला खूप सॅटिस्फॅक्शन असतं. मी 100 पानांचा अभ्यास केला, मी 12 तास अभ्यास केला, त्याच्यातून आपल्या परीक्षेमध्ये काय येणार आहे याचा आपल्याला जराही अंदाज नसतो. ही पहिली चूक. दुसरी चूक, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम ही कॉलेज टॉपर्स किंवा स्कूल टॉपर्स शोधत नाही आहे. आणि आय एम शुअर ऑनरेबल गेस्ट्स हिअर मस्ट ऑल्सो कोलॅबोरेट विथ मी ऑन दिस की दिस एक्झाम इज लुकिंग फॉर सिव्हिल सर्वंट्स. म्हणजे ही परीक्षा सिव्हिल सर्वंट शोधत आहे, ही टॉपर शोधत नाही आहे. त्यामुळे या परीक्षेत फक्त तुमची नॉलेज तपासल्या जाणार नाही, या परीक्षेमध्ये सिव्हिल सर्वंट्सच्या क्वालिटीज सुद्धा शोधल्या जाणार. आणि सिव्हिल सर्वंट्सच्या क्वालिटीज मला अजून तेवढा अंदाज आलेला नाही, त्यामुळे माफ करा, पण ॲज फार ॲज आय नो द क्वालिटीज ऑफ अ सिव्हिल सर्वंट, नंबर 1 प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच. तर तुम्ही कुठल्याही प्रश्नाला उत्तर देताना आर यू एबल टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम, डू यू हॅव दॅट सोल्युशन ओरिएंटेड माइंड. नंबर 1 हे तपासलं जातं. नंबर 2 तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन स्किल्स आहे का. म्हणजे जे परीक्षक तुम्हाला विचारत आहेत ते तुम्हाला कळतं का. हाऊ डू यू कनेक्ट दॅट विथ द क्वालिटी ऑफ अ सिव्हिल सर्वंट. ॲज अ सिव्हिल सर्वंट, ॲज अ ब्युरोक्रॅट तुम्हाला सगळ्यात मोठी जबाबदारी असते गव्हर्नमेंटने बनवलेल्या पॉलिसीजला इम्प्लिमेंट करणं. विधानसभेने किंवा लोकसभेने बनवलेल्या नीतीज, पॉलिसीज, ॲक्ट्स
या सगळ्यांचं इम्प्लिमेंटेशन एका सिव्हिल सर्वंटला करायचं असतं, रूल रेग्युलेशन सगळं. आता तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळणारच नाही. तुम्ही एक रूल वाचलं, तुम्ही संविधान वाचलं, तुम्ही ऍक्ट वाचलं, तुम्हाला त्याचा अर्थ कळलेला नाही. तुम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं कराल? सरकारने बनवलेली एक योजना असेल, त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी तुम्हाला त्याचं अर्थ समजणं हवं आहे ना. तर ती क्वालिटी ऑफ कॉम्प्रिहेन्शन कुठे तपासल्या जाते? UPSCच्या CSATमध्ये, UPSCच्या मेन परीक्षेतल्या सगळ्या प्रश्नांमध्ये. प्रश्नात 2 भाग आहे की 3 भाग आहे, किती भाग आहे, त्याचं उत्तर कसं द्यायचं, हे तेव्हा कळेल जेव्हा आपल्याला त्या प्रश्नातला सार समजेल की परीक्षा काय शोधत आहे. आणि काय शोधत आहे तर हे एक सिव्हिल सर्वंटच्या क्वालिटीज. त्यामुळे अभ्यास करताना फक्त अभ्यास करायचा नाही आहे, एका सिव्हिल सर्वंटच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा की हा अभ्यास केल्यामुळे मला भविष्यात काय उपयोग मिळेल किंवा हा अभ्यास करून मी काय बनण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हाच आपण जाऊन ती परीक्षा पास करू. आता हा झाला दुसरा मिस्टेक की आपण फक्त अभ्यासासाठी अभ्यास करतो, आपण सिव्हिल सर्वंट सारख्या क्वालिटीज अंगी आणत नाही. आणि तिसरा प्रॉब्लेम असा की आपण पहिल्या काही वर्षात या एक्झामला सिरियसली घेत नाही. आणि हा माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता. ही सगळ्यात मोठी चूक माझी होती की सुरुवातीच्या वर्षांमध्ये मी या परीक्षेला सिरियसली घेतलं नाही. नाव व्हॉट डू यू मीन बाय नॉट टेकिंग दी एक्झाम सिरियसली? तुम्हाला परीक्षेचा आराखडा माहिती नसतो. तुम्ही फक्त परीक्षा देण्यासाठी अभ्यास करता. तुम्ही प्रिलिम्समध्ये जाता दिवसात 15 तास अभ्यास करून, पण प्रिलिम्समध्ये किती प्रश्न कोणत्या टॉपिकमधून येणार, मेन एक्झाममध्ये किती प्रश्न असतात, किती मार्क्स असतात, एंटायर एक्झामिनेशन किती मार्क्सची असते, इंटरव्ह्यूला किती मार्क्स असतात, कोणत्या स्टेजला काय कट ऑफ आहे, कोणत्या कॅटेगरीला काय कट ऑफ आहे, एवढं सगळं माहिती नसल्यानंतर तुम्ही कसं एक्झाम क्वालिफाय करणार? ही एक महत्त्वाची चूक असते. आणि त्याच्यासोबत एक महत्त्वाची चूक म्हणजे पहिल्याच वर्षी दुसऱ्याच वर्षी कॉलेज सोबत परीक्षा देण्याचा प्रयत्न करणं. आता असं बरेच लोक आहे जे करतात सुद्धा, पण महत्त्वाचा माझी अशी चूक झाली की मी MA मध्ये पण ॲडमिशन घेतली आणि त्याच सोबत एक्झाम देण्याचा पण प्रयत्न केला आणि दोन्ही बिघडले. त्यामुळे ॲटलिस्ट फॉर द फर्स्ट 2 अटेम्प्ट्स ट्राय टू गिव्ह दी एक्झाम एंटायरली. आणि 2 वर्षानंतर जेव्हा तुम्हाला कळतंय की माझं होत नाही आहे किंवा जरा त्रास होतोय, तर सोबत मग 2 वर्षानंतर आपण MA करता येतं किंवा जॉब करता येतं, अशा प्रकारच्या गोष्टी करता येतात. तर पहिल्या 2 वर्ष कमीत कमी पूर्ण जोर टाकून या परीक्षेचा अभ्यास करा, असं म्हणणं माझं असेल. आता तिसरी किंवा शेवटली जी चूक असते ती असते पूर्ण एक्झामला एका सोबत न पकडता फक्त प्रिलिम्सचा अभ्यास करणं. हे खूप टेक्निकल चूक आहे. आणि जे लोक आता सध्या करंटली एक्झाम सायकलमध्ये आहेत त्यांनाही कळेल की मी एकदा प्रिलिम्स दिली, फेल झालो, 2दा प्रिलिम्स दिली, फेल झालो, 3दा प्रिलिम्स दिली, फेल झालो. त्याच्यानंतर पुढचा सगळा अभ्यास माझा फक्त प्रिलिम्ससाठी असतो. मी विसरतो की ही UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम फक्त प्रिलिम्स नाही आहे, ही प्रिलिम्स पण आहे, ही मेन्स पण आहे, ही इंटरव्ह्यू पण आहे. आणि प्रिलिम्स आणि मेन्सच्या मध्ये फक्त 2 महिन्याचा अंतर असतो. त्यामुळे तुम्हाला प्रिलिम्स अभ्यास करण्याआधी मेन्सचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं असतं. तर हे सगळं तेव्हाच होतं जेव्हा तुम्हाला आधीपासून माहिती आहे की दरवर्षी संपूर्ण एक्झाम पूर्ण होते. असं व्हायला नको की मी प्रिलिम्स क्वालिफाय केलं 4थ्या अटेम्प्टला आणि मेन्सच झाली. माझं तसंच झालं. पहिल्या अटेम्प्टला, दुसऱ्या अटेम्प्टला प्रिलिम्स नाही निघालं, तिसऱ्याला मी प्रिलिम्स केलं पण मेन्स झालं, पण खूप कमी मार्काने झालं, राहिलं. 4थ्या अटेम्प्टला गेलो, प्रिलिम्स निघालं, मेन्स निघालं, मेन्सला खूप चांगले मार्क आले, पण इंटरव्ह्यूमध्ये ओव्हर कॉन्फिडंट झालो आणि परत अटेम्प्ट चुकला. 5व्या अटेम्प्टला प्रिलिम्सच केलं. तर अशा सगळ्या गोष्टी असतात. का होतात? कारण आपण या पूर्ण परीक्षेला एका स्वरूपात एकत्र बघत नाही. आपण 2 वेळा अपयश आल्यानंतर फक्त प्रिलिम्सला बघण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे या परीक्षेला एकत्र सुरुवात करा. आणि जे लोक पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा किंवा आता एक्झाम सायकलमध्ये आहेत पुढच्या 1-2 वर्षात, त्यांच्यासाठी हा संदेश असेल की आधी मेन्स तयार करा, मग प्रिलिम्सकडे जा. ठीक आहे, हा खूप टेक्निकल. विद्यार्थी मित्र जे शाळेत आहे त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा नसेल, त्यांच्यासाठी वेगळा संदेश. आता ही होतात चुकी. मी काय चूक केली आणि कुठल्या चुकी विद्यार्थी करतात जे ॲज अ मेंटॉर मी ऑब्झर्व केलं. आता असं का असतं की महाराष्ट्रातून आपला एवढा कमी रिप्रेझेंटेशन असतो? महाराष्ट्रातून याच्या आधी आपण ऐकलंय की उत्तर भारतीयांचा जास्त रिप्रेझेंटेशन असतो, महाराष्ट्राचा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये कमी रिप्रेझेंटेशन असतो. त्याचा अर्थ असा का की आपल्यामध्ये टॅलेंट कमी आहे?
त्याचा अर्थ असा काय की आपली पॉप्युलेशन कमी आहे? आपली पॉप्युलेशन पण कमी नाही आहे. आपल्याकडे प्रचंड टॅलेंट आहे. आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालेत, आपल्याकडे लता मंगेशकर झालेत, आपल्याकडे तेंडुलकर झालेत, आपल्याकडे एवढे मोठे मोठे सायंटिस्ट झालेले आहेत. मग का आपण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये अजूनपर्यंत कमी होतो? तर मला असं वाटतं की मराठी माणसाच्या ॲस्पिरेशन्स, महत्वाकांक्षा या कमी आहेत. आपण महाराष्ट्राबाहेर पडण्याचा विचार कमी करतो. आपण पुणे आणि मुंबईमध्ये सेटल होण्याचा विचार जास्त करतो. 4-5 वर्षाआधी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा संख्या खूप कमी होती. आज ती प्रचंड वाढलेली आहे आणि त्यासोबतच वाढलं आहे ते महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन रिझल्टमध्ये. आणि या गोष्टीत मला खूप आनंद होतो की आज या 2024च्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या रिझल्टमध्ये महाराष्ट्राने भारतात 3ऱ्या नंबरचे सगळ्यात जास्त रिझल्ट दिले आहे. 93 सिलेक्शन्स इन सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन फ्रॉम महाराष्ट्र. सो फ्रॉम अ स्टेट that did not give a lot of civil servants to a state जो देशात 3ऱ्या सगळ्यात जास्त सिलेक्शन्स देतोय, महाराष्ट्र. ते का झालंय? ते झालंय कारण आपल्या ॲस्पिरेशन्स वाढत आहेत. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं कारण वाढण्याचा असा की आपल्याकडे एवढ्या संस्था वाढल्या आहेत महाराष्ट्रात. महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन ह्या सगळ्या एवढ्या संस्था वाढवून एवढे स्टायपेंड, एवढ्या स्कॉलरशिप्स, सियाक नावाची एक संस्था आहे, शिवांग सरांनी सांगितलं, सारथी आहे, भारती आहे, महाज्योती आहे, अमृत आहे. तर यांचा रिसोर्सेसचा आपल्याला वाटा मिळतोय. त्यानंतर आपल्या स्वतःची जी डिरेक्शन वाढती आहे, आपल्या सगळ्यांच्या ॲस्पिरेशन्स वाढत आहे, याच्यामुळे महाराष्ट्राचा रिझल्ट वाढतो आणि भविष्यात वाढेलच. आपल्यासमोर बसलेले सगळे विद्यार्थी मित्र, आजचा जो कार्यक्रम आहे आणि मी ऐकलंय की दर महिन्याला अशा प्रकारचे कॅम्प्स होतील, यांच्या माध्यमातून पुढे शिकून बरंच काही वाढवेल आणि महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये खूप खूप वाटा यांचा असेल. आता शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोर बसलेले जास्त करून विद्यार्थी हे शाळेतले आहेत. यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मेसेज माझ्याकडून काय असेल तो असा की UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन ही फक्त एक्झामिनेशन नाही आहे, ही एक प्रचंड कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहे. या परीक्षेमध्ये एकूण 10 ते 12 लाख लोक अर्ज करत असतात. 10 ते 12 लाख लोक अर्ज करत असतात. त्याच्यापैकी फक्त 10,000 लोक मेन्स लिहत असतात. सो द पर्सेंटेज ऑफ दोज हू क्वालिफाय प्रिलिम्स इज जस्ट 1%. 10 लाखापैकी 10,000 मेन्स पास करून इंटरव्ह्यूला येणारे फक्त 2,000 लोक असतात. म्युन्सिपल कमिशनर मॅडम आपल्या समोर आलेल्या आहेत, त्यांना पण नमस्कार करतो. नमस्कार मॅडम. आणि बोलण्याचं तात्पर्य असा की 10 लाखातून 10,000 आणि 10,000तून शेवटी इंटरव्ह्यू पास करून सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनमध्ये पास होणारे फक्त 1,000 लोक असतात. आता याचं कॅल्क्युलेशन सगळं केलं तर इट कम्स डाऊन टू 0.1%. या परीक्षेची जी सक्सेस रेट आहे ते फक्त 0.1% आहे. एवढी कॉम्पिटेटिव्ह परीक्षा आहे आणि त्यात सुद्धा जर तुम्हाला इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस हवी आहे, जे बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं, तर फक्त 180 पोस्ट इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसचे असतात. त्यामुळे सक्सेस रेट कम्स डाऊन टू 0.018%. नाव वाय एम आय टेलिंग दिस? आपल्या सगळ्यांसमोर हे का बोलतोय? कारण जर आपलं स्वप्न आहे एवढ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये अपेअर व्हायचं आणि त्या 0.018%मध्ये येण्याचं, तर आपल्याला आतापासून आपल्या शालेय लेवलवर, आपल्या शालेय स्तरावर, कॉलेज स्तरावर तेवढं कॉम्पिटेटिव्ह हवं लागेल. आपल्याला त्या 10 लाखातून 180मध्ये येण्याआधी कमीत कमी वर्गातल्या 50 पैकी पहिला तरी या, वर्गातल्या 50 पैकी 10व्या तरी या. शाळेत जेव्हा आपण तो कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट तयार करू, आपण कॉलेजमध्ये आहे, कॉलेजमध्ये कमीत कमी गोल्ड मेडल आणण्याचा प्रयत्न तरी करा. जेव्हा आपल्याला माहिती आहे आपल्याला त्या डिरेक्शनमध्ये जायचं आहे, तर कमीत कमी आता प्रयत्न करून बेस्ट करण्याचा प्रयत्न करा. तेव्हाच मराठी मुलगा, मराठी माणूस इतका कॉम्पिटेटिव्ह होईल की देशात सगळ्यात पहिला येईल. तर महत्त्वाचं असं की तुम्ही जिथे पण जाणार तिथे बेस्ट करण्याचा प्रयत्न करा. आता हे UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन बद्दल झालं, पण UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन व्यतिरिक्त असे बरेच पर्याय असतात जे आपल्याला हवे असतात. किंवा आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेस नको, आपल्याला नाही बनायचं IAS, आपल्याला इथे जायचं आहे, मग
त्यामध्ये सुद्धा मी बेस्ट करणार अशी आपली मेंटॅलिटी असली पाहिजे. तर मी जर डॉक्टर बनतोय तर मी एम्सचा डॉक्टर बनण्याचं स्वप्न ठेवायचं. मला जर इंजिनिअरिंग करायची आहे तर देशातलं बेस्ट IIT बॉम्बेमधून मला इंजिनिअरिंग करायचं याचं स्वप्न असायला पाहिजे. जर घरातून प्रत्येक घराघरातून असा प्रश्न पडला की मी माझ्या क्षेत्रात बेस्ट कसं होणार, तर महाराष्ट्रातला मुलगा देशात बेस्ट केल्याशिवाय राहणार नाही. आणि ते फक्त UPSC मध्ये नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक फील्डमध्ये होणार. तर माझा संदेश तुमच्यासाठी हाच आहे की तुम्ही ज्याही क्षेत्रात जा तिथे बेस्ट करण्याचा प्रयत्न करा. हे करूनच देशात महाराष्ट्राचं, अमरावती जिल्ह्याचं खूप मोठं नाव आहे. आणि शेवटी एवढं म्हणण्याची माझी इच्छा आहे की आम्ही सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहोत. आम्ही पुढे जाऊन IAS, IPS, IFS सगळ्या सर्व्हिसेसला जाऊ. आमच्या पण काही जबाबदारी भविष्यात असतील. त्या जबाबदारीचा एक भाग असा की आम्ही आता मी धामणगाव तालुक्यातून आलो आहे. धामणगाव तालुक्यातून पहिल्यांदाच कोणीतरी IAS होतोय. तर माझी जबाबदारी अशी आणि आमच्या सगळ्यांची जबाबदारी अशी असावी की आम्ही जरी पहिले असलो तरी आम्ही आमच्या गावातून, आमच्या जिल्ह्यातून, आमच्या तालुक्यातून शेवटचे नसावे. आणि आपल्या सगळ्यांचाच हा ध्येय असायला पाहिजे. आपल्या भागातून कोणी पहिलं जरी होत असेल पण तो शेवटला नसावा याची खात्री मला करायची आहे, जिल्हा प्रशासनाला करायची आहे, आपल्या सगळ्यांना करायची आहे आणि महाराष्ट्राला करायची आहे. एवढंच बोलतो. आपल्या सगळ्यांना खूप खूप अभिनंदन, खूप खूप ऑल द बेस्ट भविष्यासाठी. आणि अमरावती जिल्हा प्रशासनाला एवढं मोठं भव्य कार्यक्रम करण्यासाठी आणि एवढी चांगली सुवर्ण संधी देण्यासाठी आणि माझे एवढं बोरिंग भाषण ऐकून घेण्यासाठी खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रजत. तुझ्या या अतिशय मौल्यवान मार्गदर्शनानंतर एवढंच कळलंय की पसीने की स्याही से जो लिखते हैं इरादों, पसीने की स्याही से जो लिखते हैं इरादों को उसके मुकद्दर के पन्ने कभी कोरे नहीं होते, उनके मुकद्दर के पन्ने कभी कोरे नहीं होते. पुढे एकदा रजत तुला आम्हा सगळ्यांकडनं आणि जिल्हा प्रशासनाकडनं